नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. राज्यातील ओबीसी समाजाला सरकारने शब्द दिला, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही असे सांगितले. ज्या दिवशी शब्द बदलविण्याच्या तयारीत सरकार असेल, ओबीसी संघटना आणि कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत आहे. संपूर्ण जिल्ह्यात गावोगावी जाऊन जनजागृती करू. 3 फेब्रुवारीला नगरला सभा आहे. 7 फेब्रुवारीला चंद्रपुरात मोर्चा आहे. मनात भीती आहे, पण सरकारने शब्द दिल्याने आम्ही आमचा निर्णय किंवा कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. आम्ही मुंबईला कूच करण्याच्या प्रतीक्षेत आहे. सर्वेक्षण सुरू असेल तरी यात त्रुटी आहेत. लगेच दुरुस्त करून सर्वेक्षण पूर्ण करावे. वर्गवारी करून सर्वेक्षण करावे. अहवाल टिकणार नाही आणि सरकार तोंडघशी पडेल. कमी कालावधीत सर्वेक्षण होणे अवघड आहे. 12 कोटी लोकांचं सर्वेक्षण करणे 5 दिवसात कठीण असून नागपुरात सर्वेक्षण होणार आहे. आणखी अवधी द्या, याकडे तायवाड यांनी लक्ष वेधले. शिंदे समितीबाबत बोलताना आजही राज्यात SC, ST आणि ओबीसी प्रमाणपत्र देताना 11 कागदपत्रे दिले त्याला मान्यता नाही. निवाकरण झाल्यावर जात प्रमाणपत्र दिले जाऊ शकत नाही. आंदोलनकर्त्यांनी वेळ द्यायला पाहिजे, यावर तायवाडे यांनी भर दिला. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. भूमिकेमध्ये त्यांना काय आंदोलन करायचं त्याच्याकरता ते मोकळे, आम्ही त्यांना काय ते सुचवू शकत नाही. पण या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतो की सरकारने कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या दबावाखाली येऊन आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये. विशेष अधिवेशन फेब्रुवारीमध्ये बोलू असं सरकार बर, पण आता त्याचे विषय नाही कळले ना. त्या विशेष अधिवेशनामध्ये विषय काय काय आहे आला का म्हणते. अधिवेशनात जाहीर केलं होतं. आता त्यांचं आता जे राज्य मागासवर्गीय आयोगाला काम दिलेलं आहे आणि राज्य मागासवर्गीय आयोग एवढ्या फास्ट काम करते आहे. या राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्याशिवाय, मी अहवाल शब्द वापरतो, अहवाल आल्याशिवाय राज्य सरकार अधिवेशन घेऊ शकत नाही तुम्हाला. कारण अधिवेशन घ्यायचं आणि कुठला निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्याकरता आधार पाहिजे असतो. आणि हा आधार म्हणजे काय राहील, या राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल. त्याच्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोग काय शिफारस करते आणि त्या शिफारसीवर सरकार काय विचार करते हे अधिवेशन घेऊन टिकलं. आता या राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवालच तिथपर्यंत येते की नाही, कारण 30 तारीखला डेट दिली आहे, नंतर टॅब्युलेशन आहे, 30 तारखेपर्यंत होते की नाही होते याच्यावर शंका आहे. जरी त्यांनी डेट दिली असली तर मी मगाशी त्या ठिकाणी जसं आपल्याला म्हटलं की 60% SC, ST, OBC जर मिळाला आपण तर 80% लोक होतात. या 80% लोक सोडले तर राहिले 20%. आज जवळजवळ 12 ते 14 कोटी लोकसंख्या आपल्या महाराष्ट्राची आहे. म्हणजे जवळजवळ त्यांना 2.5 ते 3 कोटी लोकांच्या घरी जायचं आहे. 2.5 ते 3 कोटी लोकांच्या घरी जाऊन तेवढी माहिती भरून त्याचं टॅब्युलेशन करून हे करून रिपोर्ट तयार करणं आपण म्हणतो तेवढं सोपं नाही. तुम्ही किती केलं आणि म्हणून जोपर्यंत हा राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येत नाही तोपर्यंत जरी सरकारने घोषित केलं असलं तर ते अधिवेशन होईल की नाही याविषयी मी सांगतो. सरकारने हे बघा आम्हाला वाट याच्याकरता आम्ही बघतोय की आम्हाला दिलेला शब्द अजूनपर्यंत तरी फिरवण्याच्या मूडमध्ये सरकार दिसत नाही. वारंवार मुख्यमंत्री असो, दोन्ही उपमुख्यमंत्री असो किंवा मंत्रिमंडळातील कुठलाही मंत्री असो, ते एकच सांगतात कुठल्याही परिस्थितीत आम्ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही. पण रात्र वैऱ्याची आहे. रात्र वैऱ्याची असल्यामुळे आम्ही लक्ष ठेवून आहोत की एखाद्या दिवशी सरकार कुणाच्या तरी दडपणाखाली येऊन देऊन टाका म्हणते का आणि देऊन देते का नंतर झगडण्यापेक्षा आम्ही आतापासून तयारीमध्ये आहोत की आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराला धक्का लागू देणार नाही. आम्ही आंदोलनकर्त्यांना प्रत्युत्तर देण्याकरता या ठिकाणी नाही आहोत. मी वारंवार सांगतो की आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी आहोत. काय ते करणं आमचं कर्तव्य आणि म्हणून आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये, मी शब्द काय वापरला की सरकारवर आमचा विश्वास आहे. सरकार अजून आम्हाला 29 सप्टेंबरला शब्द दिला होता. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 4 महिने झाले. सरकार
त्याच्यावरती कुठलाही पुनर्विचार करून राहिलेली नाही. म्हणून आम्ही शांत आहोत. आम्ही अजूनपर्यंत मुंबईकडे कूच केलेली नाही. पण आम्हाला ज्या दिवशी लक्षात येईल की आमच्या संविधानिक अधिकारावर कुठेतरी गदा येते आहे, काय आमच्या आरक्षणातून कुणीतरी चोरण्याचा प्रयत्न करतात, कोणाला देण्याचा प्रयत्न सरकार करते आहे, त्या दिवशी या राज्यातील 400 जातीचा समूह असलेला 60% ओबीसी समाज मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला कूच करून आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करावं. हिवाळी अधिवेशनात तसेच मागील 52 दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे. आज नागपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयगड शासकीय बंगल्याबाहेर अंगणवाडी सेविकांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. कडक पोलीस बंदोबस्त आधीच तैनात असल्याने मग उपमुख्यमंत्री कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. अजित पवार यांच्या शासकीय बंगल्याची सुरक्षा देखील वाढविण्यात आली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका या रोज वेगवेगळे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. म्हणून आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानासमोर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या करीत आंदोलन करीत शिट्ट्या वाजवत सरकारची कान उघडी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही इथे आंदोलन करायला आलेलो आहोत. आमच्या ज्या ग्राही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आलेलो आहोत. 4 डिसेंबर पासून आम्ही सतत मोर्चात येऊन राहिलेलो आहोत, पण सरकार आमची दखल घेत नाहीये. त्यांना आमच्याबद्दल असं हे नाही, म्हणजे वाटून नाही राहिलं की एवढ्या सेविका इतके काम करतात. आम्ही देशाचा नागरिक घडवतो, पण आमचे लेकरं रस्त्यावर आलेले आहे. आमच्या लेकरांचं शिक्षण नाही होऊन राहिलेलं आहे. एवढ्या 10,000 आणि 5,000 आम्ही मुलं नाही शिकवू शकत. आमच्याकडे विधवा, परिपक्व, घटस्फोटी सगळ्यात जास्त लागलेल्या सेविका आहे, मदतनीस आहे. त्यांच्या घरी त्यांचा दुसरा कोणताही मार्ग नाही. बिचाऱ्या अंगणवाडीचं काम करून बाहेर काम करण्यासाठी मजबूर होऊन गेल्या. पण आमचा जॉबच असा आहे की आम्हाला हे म्हणतात गव्हर्नमेंट 5-6 घंटे आहे, पण आमचा जॉब हा 24 तासाचा आहे. आम्हाला कधीही फोन येते, कोणाच्या लाभार्थ्याचा फोन येते. त्यांचं वजन, उंची सगळं रेकॉर्ड आम्हाला ठेवावं लागतं. आम्ही वजन, उंची वगैरे सगळं काढून देतो गव्हर्नमेंटला. आणि पूर्ण काय म्हणते बा, तरीही गव्हर्नमेंट आमच्या मानधनात वाढ करत नाहीये. आम्हाला आता 26,000 वेतन पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्याशिवाय आम्ही मोर्चा सोडणार नाही, संपात मागं घेणार नाही आणि माघार घेणार नाही, कधीच नाही घेणार जोपर्यंत आमचा 26,000 मानधन होत नाही आणि मदतीसांचा 20,000 मानधन होत नाही. कारण आता आमच्या कार्यकर्त्या एवढ्या चिडलेल्या आहे की आज 52-53 दिवस होऊन सुद्धा सरकार आमच्या मोर्चाचा, संपाचा दखल घेत नाहीये. ह्या सरकारला बाकी गोष्टीचा विचार आहे. सगळ्याचं याचं त्याचं पेन्शन वाढ हे करत आहे, मंदिरं बनवत आहे, पण आमची दखल कधी घेणार आहे? घ्या ना तुम्ही, आस्थेची भावना करत आहे, पण महिलांचं शोषण का करत आहे तुम्ही? महिलांचं शोषण करणं बंद करा तुम्ही, हे माझं सरकारला सांगणं आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली, यामुळे रबीसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. भंडारा शहरासह सर्वच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. शेतीवर याचा परिणाम झाल्याने पुन्हा बाजारात भाजीपाल्याच्या दरात घसरण आली आहे. भंडारा जिल्ह्यात 2-3 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतातील वांगी, हिरवी मिरची आदी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. पिकांच्या लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. यावर शेतकरी समाधानी नसल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. निवडणूक सुधारणा संदर्भात केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारत निवडणूक आयोगाचा बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिस अवॉर्ड 2023 हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारत निवडणूक आयोगाच्या वतीने दिल्लीतील मानेकशा सभागृहात आयोजित 14व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुपचंद पांडे आणि अरुण गोयल यावेळी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. निवडणुकांमध्ये मतदार संख्या वाढविण्यासाठी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी मिशन युवा अभियान राबविले होते. या अभियानाअंतर्गत त्यांनी 15 जुलै 2023 ते जानेवारी 2024 या काळामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला लक्षात घेऊन
75,000 युवा मतदारांची नोंदणी करण्याचे अभियान जिल्ह्यामध्ये सुरू केले होते. यात जानेवारी 2024 अखेरपर्यंत 17 ते 19 वयोगटातील 88,609 नव युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली असून अद्यापही ही मतदार नोंदणी सुरू आहे. या अभियानाची नोंद भारत निवडणूक आयोगाने घेतली आहे. स्वतः उद्दिष्ट ठरवून ते पूर्ण केल्याचे विशेष कौतुक आयोगाने केले आहे. देशभरातून निवडणूक सुधार करणाऱ्या 7 IPS IAS अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांचा पुरस्कारामध्ये समावेश आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक सुधारण्यासाठी एकूण 7 अधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.